नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्मा रेसिपीजमध्ये। आज आपण कोल्हापूर फेमस एक स्ट्रीट फूड रेसिपी बघतो आहोत। बरेच दिवस तुमच्याशी ही रेसिपी मला शेअर करायची होती, पण त्याच्यासाठी मला पेटीपाव मिळत नव्हता आणि आता कोल्हापूरला एका लग्नानिमित्तानं जाणं झालं आणि तिथून मी खास ही रेसिपी बनवण्यासाठी हा पेटीपाव आणलेला आहे। हा एकदम खास कोल्हापूरचा पेटीपाव आहे। तर ह्याच्या जे स्लाइस असतात हे अशा जाड असतात, अशा जाड ह्या स्लाइस असतात आणि म्हणून मी ही रेसिपी आज हा मला पाव मिळाला पेटीपाव मी घेऊन आले कोल्हापूरहून आणि मी आता ही कोल्हापुरी फेमस मसाला टोस्टची रेसिपी तुमच्याशी शेअर करते। तर इथे तर तुमच्या लक्षात आलं की मी हा पाव घेतलेला आहे। आता तुम्हाला जर हा पाव मिळाला नाही तर तुम्ही नॉर्मल इथून जाड असा पाव जर मिळाला, जाड स्लाइस असतील असं जर पाव मिळाला तर लफ घेऊन येऊन पण असे जाड तुम्ही तुकडे करून असा ह्याचा मसाला टोस्ट तुम्ही बनवू शकता। पण हा कोल्हापूरचा पाव हा अतिशय छान लागतो, एकदम सॉफ्ट असतो, म्हणून मी या पावापासूनच ही कोल्हापूरचीच रेसिपी आहे, त्यामुळे मला हा पाव पाहिजेच होता ह्या रेसिपीसाठी, म्हणून मी कोल्हापूरहून हा पाव आणल्यानंतरच ही तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे। तर इथे असा हा कोल्हापुरी पेटीपाव घेतलेला आहे आणि मी इथे एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढे मसाले टोस्ट बनवायचे त्या अंदाजाने तुम्ही हे बेसन घेऊ शकता। आता यामध्ये मी 1 टीस्पून ही आले लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर इथे मी हे कोल्हापूर जे तिखट आहे म्हणजे मिरची पावडर आहे ती घेतलेली आहे, ही 2 टीस्पून घेतलेली आहे। ही बेडगी मिरचीची मिरची पावडर आहे, ही तिखट पण असते आणि याचा कलर पण छान असतो, त्यामुळे ही 2 टीस्पून टाकलेली आहे। तुम्हाला तुमच्या घरी जी मिरची पावडर अवेलेबल आहे ती टाकली तरी पण चालेल। नंतर यात अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी। यात आता हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे 2 टीस्पून मी तीळ घेतलेले आहेत, हे तीळ देखील टाकले आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। आता यात हे 1 टेबलस्पून भरून असं हे गरम तेल मी टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर मी परत छान असं मिक्स करून घेणार आहे आणि अगदी थोडं थोडं करत असं पाणी टाकत मी हे छान असं पीठ बनवून घेणार आहे। आता पाणी टाकताना अगदी थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण हे आपल्याला पातळ करायचं नाही आहे। तर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे ब्रेडला व्यवस्थित लावता येईल असं करायचं आहे, त्यामुळे अगदी पाणी थोडं थोडं टाकतच हे करायचं आहे। आता 2 वाटी हे मी बेसन घेतलं होतं, याला अगदी अर्धी वाटीपेक्षा पण कमी मला पाणी टाकलेलं आहे, कारण पीठ हे आपल्याला थोडंसं थिक बनवायचं आहे जेणेकरून हे ब्रेडला व्यवस्थित लावता येईल आपल्याला। हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे, असं हे घट्ट असं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला। इथे एका कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता इथे अशी एक स्लाइस घेतलेली आहे आणि स्लाइसला असं हे आपलं पीठ आपण लावून घ्यायचं आहे। आता लावून घेताना फक्त आपण हे दोन्ही साईडनेच लावून घेणार आहे, पूर्ण हा जो ब्रेड आहे हा आपण डीप नाही करणार आहोत या बॅटरमध्ये। दोन्ही साईडने असं चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने असं लावून घ्यायचं आहे आणि ब्रेडच्या एका साईडने वरून पण आपण असे हे तीळ टाकून घेणार आहोत आणि आता हे असं गरम तेलात आपण तळून घेणार आहोत। आणि असं हे गरम तेलात टाकून आपण हे तळून घेणार आहोत। आता ह्या ज्या स्लाइस आहेत ह्या अगदी आपल्याला दोन्ही साईडने एकदम खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत, एकदम असा डार्क ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। असा छान कलर आला की आपण हे स्लाइस काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने मी हे सगळे टोस्ट आता बनवून घेणार आहे।
आता कोल्हापूरमध्ये या मसाला टोस्टबरोबर खाण्यासाठी अशा मस्त अशा मिरच्या तळून दिल्या जातात. तर मी पण इथे ह्या मिरच्या अशा तळून घेणार आहे आणि ह्या मिरच्या मी मसाला टोस्टबरोबर सर्व करणार आहे. तर अशा आपल्या मिरच्या पण छान अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. माझी आजची ही कोल्हापूर फेमस मसाला टोस्ट याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत आणि चटपटीत पटकन होणाऱ्या सोप्या साध्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.